अवघ्या काही तासांमध्ये सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं पाहता येणार आहेत आणि त्याचा सोहळा देखील अवघ्या काही तासात होणार आहे। ज्या वस्तुसंग्रहालयात म्हणजे ज्या संग्रहालयामध्ये हे वाघनखं ठेवण्यात येणार आहेत ते साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे या ठिकाणी कसं सुशोभित करण्यात आलं आहे हे आता आपण पाहू शकतो। वेगवेगळ्या लाईट्सचा इफेक्ट देऊन त्याला आणखीनच सुंदर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। काही हत्ती आणण्यात आलेले आहेत, भालदार चोपदार आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा देखील असणार आहे। आपलं ज्या क्षणी आपण प्रवेश करू त्या क्षणी आपल्याला तो समोर दिसणार आहे। नेमकी ही कन्सेप्ट काय आहे, कशा पद्धतीनं हे सजवलं गेलं आहे, ज्यांच्या आधिपत्याखाली हे सजवलं गेलं आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात। तर खूप आनंदाची ही गोष्ट आहे की वाघनखं ही सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार आहे। मात्र हे सगळं सुशोभीकरण कसं केलं आहे? नमस्कार, मी क्षितिजा गुप्ते। मला हे सांगायला आवडेल की हे सगळं जे काही आपण सुशोभीकरण बघतोय हा काही भाग आहे आणि उद्या ह्याचं अजून काही मोठं स्वरूप आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। संपूर्ण या म्युझियमला आपण दरबाराचं स्वरूप देत आहोत आणि आतमध्ये महाराजांच्या काळामध्ये जो दरबार भरायचा त्या दरबाराची छोटी प्रतिकृती आतमध्ये इथे केलेली आहे। त्या व्यतिरिक्त आपण इथे बाहेर आपले कलाकार आहेत, साधारण 150 ते 200 कलाकार आहेत जे संपूर्ण महाराष्ट्रभरातनं इथे आजूबाजूच्या परिसरातनं आलेले आहेत। सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड या जिल्ह्यातनंही कलाकार इथे आलेले आहेत। तर त्यांच्या सगळ्या कलाकारांचा इथे सादरीकरण होणार आहे। आपण इथे मावळे आहोत, अश्वारूढ मावळे आपल्याकडे आहेत, जे 6 अश्वारूढ मावळे आपण इथे आहोत। वरती बुरुजांवरती मोठे मावळे आपले उभे राहणार आहेत, मोठे 8-10 फुटी झेंडे घेऊन। तर अशी संपूर्ण या परिसराला आपण एक पेशवेकालीन जे महाराजांचं होतं, महाराजांचा दरबाराचा पूर्ण इथे माहोल आपण क्रिएट करतो आहोत। बरं, कधीपासून ही पाहायला मिळतील वाघनखं? हे सगळं तुमचं कधी पूर्ण होईल सुशोभीकरण? सुशोभीकरण तर आमचं आज रात्रीच पूर्ण होणार आहे आणि कारण उद्या आपला हा कार्यक्रम इथे होणार आहे त्यामुळे हे सगळं सुशोभीकरण आज रात्री इथे पाऊस आहे त्यामुळे सगळ्या गोष्टींचा, सगळ्या नैसर्गिक गोष्टींचा सामना करत आम्ही हे अहोरात्र करत आहोत आणि हे आज सगळं संपूर्ण पूर्ण होईल आणि उद्या सकाळपासून या सगळ्याचा इकडच्या स्थानिक नागरिकांना आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आस्वाद घेता येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणि साताऱ्यात येऊन पोहोचली आहेत। ही उद्यापासून सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांना पाहता येणार आहेत। आपल्यासोबत स्वतः जिल्हाधिकारी आहेत, आपण त्यांना विचारूया की कशा सोहळ्याची नेमकी तयारी करण्यात आली आहे? आता उद्या सकाळी CM सर, दोघे डिप्टी CM सर, बाकी सर्व वरिष्ठ लोक या ठिकाणी येणार आहे। सकाळी उद्या दुपारी 12:15 वाजता याचा सुरुवात आपण करणार आहोत, तेव्हा याचा शुभारंभ होतील आणि त्याच्यानंतर बाकी नागरिकांसाठी 20 तारीखपासून आपण ओपन करणार आहोत। याच्यामध्ये वाघनख महत्त्वाची गोष्टी आपल्या सर्वसाठी एक ऐतिहासिक गोष्ट आणि सर्वसाठी अभिमानाची गोष्टी आपण या ठिकाणी ठेवलेलीच आहे। त्यासोबत हा म्युझियममध्ये अजून बरेचशी गोष्टी जे शिवकालीन आहे त्या कालाची आहे ते पण आपण या ठिकाणी ठेवलेली। याच्यामध्ये त्यावेळेचे काही शस्त्र आहे, त्यावेळेचे काही शिक्के आहे, असे बरेचशा गोष्टी या ठिकाणी आहे। तर त्याचाहीसुद्धा आपण सर्व इतिहास लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। 20 जुलैपासून म्हणजे परवापासून बाकी जनतेसाठी हा म्युझियम ओपन होणार आहेत। याच्यामध्ये आपण प्रत्येक दिवशी या पद्धतीने नियोजन केलं आहे की आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनाहीसुद्धा आपल्या इतिहासाची जाणीव करून देऊ म्हणून पहिला जे तास आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे शाळेचे विद्यार्थी आपण या ठिकाणी घेणार आहोत स्वतः आपण आणि त्यांना संपूर्ण गायडेड टूर देणार आहोत आणि त्याच्यानंतर म्हणजे 10 ते 11 नंतर जे बाकीचे 5 तास 6 तास आहे त्याच्यामध्ये बाकी जनतेसाठी आपण ओपन ठेवणार आहोत। याच्यामध्ये इकडे लोक येऊन तिकीट घेऊ शकतात, स्कॅन करूनसुद्धा तिकीट घेऊ शकतात आणि येणाऱ्या कालामध्ये आपण एक ऑनलाईन वेबसाईटसुद्धा निर्माण करतो ज्याच्यावरही सुद्धा लोक आताची बुकिंग करून या ठिकाणी भेटायला येऊ शकतात, भेट देण्यासाठी येऊ शकतात। याच्यामध्ये वन टाईम म्हणजे एक स्लॉटमध्ये 200 लोक आतला येऊ शकतात
आणि त्या पद्धतीचं सर्व नियोजन आपण केलेलं आहे. तिकीट किती ठेवण्यात आलं सर? तिकीटचं आपण मात्र 10 रुपये एक तिकीटसाठी ठेवलेलं. आपला उद्देश असा आहे की मॅक्सिमम लोकांना ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे, सर्व जे आपला इतिहास आहे त्याची जाणीव झाली पाहिजे. तर त्या धर्तीवर आपण एकदम मिनिमम 10 रुपयाचं तिकीट ठेवलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हे सगळं पाहायचं आहे, केवळ साताराच नाही, महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्रनीतीतली वाघनखं बघायची आहेत. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी हे कसं बघावं हे जर तुम्ही ABP माझासोबत सांगितलं तर बरं होईल. आणि याच्यामध्ये तो खूप महत्त्वाचं आहे की आपले जिल्ह्यामध्ये 7 महिन्यासाठी हा राहणारच आहे. आणि याची सर्व डिटेल जी आहे ते म्युझियममध्ये आम्ही सर्व ठेवण्यात आलेली आहे. आणि गाईडसुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी असणारच आहे. तर ते सुद्धा सर्व डिटेल सांगतील. बघण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे की महाराष्ट्राचा जे आपला इतिहास आहे ते खूप जास्त रिच इतिहास आहे आपला. खूप मोठा आपला एक माहिती जी आहे लोकांपर्यंत कंटिन्युअसली गेली पाहिजे. तर त्या धर्तीवर सर्व लोकांना आपण हा म्युझियमद्वारे सर्व जे आपला इतिहास आहे ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत. निश्चित आपण पाहतोय की हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. सुशोभित करणारी या ठिकाणी रांगोळी आहे आणि स्वतः जिल्हाधिकारी देखील आपल्यासोबत आहेत. आणि आत्ता आपण पाहतोय की ही तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि निश्चितच उद्या हा सगळा सोहळा म्हणजे काही तासातच हा सगळा सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, सातारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.